माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुनील लोखंडे यांच्याशी आपण आता थोडीशी बातचीत करणार आहोत। साहेब, काय सांगाल, कसं वातावरण आहे तुमच्या बाबतीत आता सध्या? खरं तर आज आम्ही एक आता बैठक घेतलेली होती। कालच आम्हाला शिट्टी हे चिन्ह मिळालेलं आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा एक अधिकृत उमेदवार म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे। खरं तर या आजच्या ह्याच्यामध्ये खरी स्पर्धा आमच्या तिघांमध्ये आहे, एक राष्ट्रवादी, भाजप आणि रासप। आणि आत्ता मी एक 2 दिवसापूर्वी गावभेट दौरा केला। या दौऱ्याच्या दरम्यान अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मला मिळाला आणि या प्रतिसादामध्ये एक अपेक्षादायक अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं मला दिसतंय। आणि ह्यावेळी नक्कीच या माळशिरस विधानसभा मतदारसंघातील सुज्ञ मतदार जे आहेत, जनता आहे, ती हा तिसरा पर्याय राष्ट्रीय समाज पक्षाचा आणि प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडेंची शिट्टी ही जे आहे, हे चिन्ह जे आहे, त्या चिन्हाला मतदान केल्याशिवाय राहणार नाही आणि एक वेगळ्या प्रकारची क्रांती ही झाल्याशिवाय राहणार नाही। खरं तर खूप लोकांच्या अपेक्षा आहेत। एक उच्च शिक्षित आणि दूरदृष्टीचा अशा प्रकारचा उमेदवार आम्हाला मिळालेला आहे। अशा प्रकारची जनतेतून भावना ही प्रत्येक ठिकाणी दिसत आहे आणि म्हणूनच त्यांच्याशी सुद्धा मी अतिशय वेगळ्या विचारानं आणि वेगळ्या पर्यायानं मी पुढं आलेलो आहे। नक्कीच ही जनता माझा विचार केल्याशिवाय राहणार नाही, हेच मला सांगायचं आहे। सर, थोडंसं मी याला धरूनच एक प्रश्न विचारतो, उपप्रश्न। आपली पार्श्वभूमी आणि आपला थोडक्यात परिचय आपण माळशिरस तालुक्यातील जनतेला द्यावा असं मी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे गेली 26 वर्ष इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम करत आहे। इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम करत असताना इतिहासाचा अभ्यास तर केलाच, परंतु सामाजिक चळवळी असेल किंवा समाजाचा अभ्यास हा सुद्धा केलेला आहे। इंटरनॅशनल पेपर हे माझे प्रसिद्ध झालेले आहेत। मी चीनला, रशियाला जाऊन आलेलो आहे, तिथली सामाजिक परिस्थिती पाहिलेली आहे आणि ती सामाजिक परिस्थितीबरोबरच शैक्षणिक परिस्थितीसुद्धा तिथली अनुकरण केलेलं आहे। वास्तविक पाहता काहीतरी या माळशिरस तालुक्यामध्ये बदल घडवावा याच दृष्टिकोनातून मी ही निवडणूक लढवत आहे। दुसरी गोष्ट, मी नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सिनेट सदस्य म्हणून उच्चांकी मताने निवडून आलेला सिनेट सदस्य आहे। त्याचबरोबर सिनेट सदस्यांच्या माध्यमातून जे निवडून दिले जातं त्या विद्यापीठाची जी महत्त्वाची कमिटी आहे, जी ग्रीव्हन्स कमिटी ज्याला म्हणतो, तक्रार निवारण समिती म्हणतो, त्या तक्रार निवारण समितीवरती सुद्धा माझी एकमतानं निवड झालेली आहे। अशा प्रकारचं माझं सामाजिक काम आहे आणि शैक्षणिक काम आहे। सामाजिक आणि शैक्षणिक काम करत असतानाच खरंच सर्वच समाजाविषयी आणि बहुजन समाजाविषयी पहिल्यापासूनच आस्था असल्यामुळं खरं तर हे मी पाऊल उचललेलं आहे। नक्कीच मला असं वाटतं की सगळ्यांनी अशा प्रकारचं मला आशीर्वाद द्यावा, हीच माझी विनंती सर्व जनतेला राहील। या ठिकाणी माळशिरस विधानसभा मतदारसंघात जातीच्या दाखल्यांवरून जो काही दलित समाज आक्रमक झालेला आहे, त्या लोकांनी तुम्हाला काही पाठिंबा वगैरे दिला आहे का, किंवा तसं काय हे वचन दिलं आहे का? अच्छा, आता काय झालेलं आहे की अनुसूचित जाती या प्रवर्गामध्ये 59 जाती येतात। 59 जातीपैकी 4 जाती आपल्या माळशिरस तालुक्यामध्ये महत्त्वाच्या आहेत आणि संख्येनं आहेत। त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लोकांनी आणि समाजाने पाठिंबा दिलेलाच आहे आणि पाठिंबा हा नुसता देण्यापेक्षा मनातून सगळ्यांना तो पाठिंबा आहे आणि मनातून सगळ्यांनाच वाटतंय की अशा प्रकारचा कुणीतरी एक विरोध करणारा किंवा विरोध प्रदर्शित करणारा अशा प्रकारचा उमेदवार आहे। गावभेटी दरम्यान जनतेने तिथल्या समस्या मांडल्या असतील किंवा तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार हे प्रश्न तुम्हाला विचारले असतील, नेमकं काय सांगाल? खूप चांगल्या प्रकारचं आम्ही हे करत असताना, दौरा करत असताना लोकांनी काही प्रश्नही विचारले आणि त्या प्रश्नांमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही उच्च शिक्षित म्हणताय आणि मग उच्च शिक्षित असताना तुम्ही नेमकं तालुक्यासाठी काय कराल? तर तालुक्यासाठी माझ्या डोक्यात एकच आहे की जे आपल्या तालुक्यातील जे बेरोजगार तरुण आहेत त्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे।
कारण का आपल्यापासून एक 20 ते 30 किलोमीटरवरती असणारा दुसरा तालुका आहे आणि त्या दुसऱ्या तालुक्यामध्ये 12 तास उभा राहून काम करण्याची जी काही ड्युटी आहे, ज्याला सिक्युरिटी वगैरे म्हणतो, अशामध्ये आपल्या तालुक्यातली सगळी मंडळी, तरुण वर्ग तिकडं जातो आहे आणि तिकडं म्हणजे तिकडं राहतो आहे. ही खरं तर दयनीय अवस्था आहे. आज आपला तालुका म्हटलं तर खरं तर सहकारदृष्ट्या मानला जात होता, आपण त्याचे साक्षीदार आहोत. परंतु आज जर बघितलं तर अतिशय भकास अशा प्रकारचा विकास झालेला आपणास दिसून येतो आणि म्हणून याच्यामध्ये जो रोजगार आहे तो रोजगार गेलेला आहे. दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांमध्ये खूप अस्वस्थता आहे, कसल्याही प्रकारचा त्यांना फायदा नाही आणि म्हणून त्यांना कुठंतरी बळ दिलं पाहिजे, त्यांच्या पाठीमागं कुठंतरी राहिलं पाहिजे. हा एक महत्त्वाचा मुद्दा माझा त्याच्यामध्ये आहे. तिसरा एक महत्त्वाचा की शैक्षणिकदृष्ट्या आपला जो तालुका आहे तो तालुका खरं तर मागास आहे. मागास तुम्ही म्हणाल की इथं का मागास म्हणताय, की वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षण संस्था आहे, परंतु खऱ्या अर्थानं जे मेडिकल कॉलेज असायला हवं होतं. इतक्या दिवसाची आपल्याकडे सत्ता आहे, एवढ्या कुणी नाही कुणी मंत्री राहिलेला आहे, परंतु असं असतानासुद्धा मेडिकल कॉलेज वगैरे इथं आणलं गेलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यावसायिक शिक्षण जे आहे ते व्यावसायिक शिक्षण आपल्या इथं आढळून येत नाही आणि म्हणून आपल्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. एवढंच नाही तर जे लॉ कॉलेज आहे ते लॉ कॉलेजसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये नाही. आपल्या विद्यार्थ्यांना पंढरपूरला जावं लागतं, आपल्या विद्यार्थ्यांना फलटणला जावं लागतं आणि मग आपण करतोय काय? अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांची जी भूमिका आहे, विद्यार्थ्यांना जे शिकायचं आहे, कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे, ते शिक्षणाची व्यवस्थाच नाही आणि मग आपण करतोय काय? हा एक माझ्या मनामध्ये फार मोठा प्रश्न आहे आणि अशा प्रकारची महाविद्यालये इथं असावीत. विद्यार्थ्यांचं एक वेगळं अशा प्रकारचं त्यांना सोय व्हावी आणि त्यांचं शिक्षण व्हावं, हा एक प्रांजळ मत आहे आणि तशाच प्रकारचं माझी वाटचाल असेल. दुसरी एक महत्त्वाची बाब म्हणजे की जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांना तर आपल्याला सहकार्य केलंच पाहिजे, कारण शेतकरी हा अन्नदाता आहे, त्याला तर हे केलंच पाहिजे. परंतु त्याचबरोबर जे काही मध्यम वर्ग आहे तो मध्यम वर्गालासुद्धा आपण अतिशय चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन दिलं पाहिजे, कारण मध्यम वर्गसुद्धा एक वेगळ्या प्रकारे लक्ष ठेवून आपल्यावरती असतो आणि म्हणून लक्ष ठेवून असलेला जो मध्यम वर्ग आहे तो काहीतरी घडवू शकतो. म्हणून या नोकरदार वर्ग असेल, मध्यम वर्ग असेल, त्यांच्यासाठी सुद्धा काही योजना ह्या कार्यान्वित करण्याचा माझा प्लॅन आहे, माझी योजना आहे. समोर प्रस्थापित 2 दिग्गज उमेदवार आहेत. तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून एक तगडं आव्हान निर्माण केलं आहे. कितपत विश्वास आहे तुम्हाला? मला आज विश्वास आहे. आज आमची बैठक झाली आणि बैठकीमध्ये एकमुखानं निर्णय घेतलेला आहे की आम्ही आज तन मन धनानी लोखंडे सरांची आणि राष्ट्रीय समाज पक्षाचं हे काम करणार आहोत. आणि हे तगडं आव्हान वगैरे काही नसतं, आपण ठरवलेलं असते तगडं आव्हान. तगड्या आव्हानामध्ये काय आहे, ते एका पक्षाचे हे आहेत, दुसऱ्या पक्षाचे दुसरे आहेत आणि तिसऱ्या पक्षाचा मी आहे. त्यामुळे तगडं आव्हान वगैरे काही नसतं. याच्यामध्ये जो खरं तर जनशक्तीविरुद्ध ही मनशक्ती आहे अशा प्रकारची, किंवा धनशक्ती विरुद्ध मनशक्ती आहे अशा प्रकारची ही मनशक्ती आमच्याबरोबर आहे. धनशक्तीने गाड्या किती उडवल्या आणि धुरळा किती उडवला आणि किती काय, त्याच्यामध्ये काही नाही. माणसं किती आपल्या पाठीमागं आहेत, माणसांची मनं किती आपल्याबरोबर आहेत, हे खरं आता 23 तारखेला तुम्हाला समजेलच. तुमच्या जाहीर सभा होणार असतील, राष्ट्रीय अध्यक्ष सभेंना हजेरी लावतील का? नक्कीच. आणि राष्ट्रीय अध्यक्षांनी तर अतिशय चांगल्या प्रकारचं इथं लक्ष घातलेलं आहे. त्यांनी त्यांच्या पातळीवरती ते काम तर करतच आहेत, परंतु त्यांच्या सभा खूप होतील. लोकांनासुद्धा एक वेगळ्या प्रकारचं चैतन्य निर्माण होईल अशा प्रकारच्या सभा होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक मला सांगायचं आहे किंवा आव्हान करायचं आहे की गुरुवारी परवा दिवशी आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या जो मी उमेदवार आहे, म्हणजे मी प्राध्यापक डॉक्टर सुनील लोखंडे, आणि त्यांचं जे चिन्ह शिट्टी, या शिट्टीच्या प्रचारासाठी, उमेदवाराच्या प्रचारासाठी आम्ही प्रचाराचा नारळ, आम्ही सगळेजणं उमेदवार म्हणून आणि आम्ही सगळेजणं गुरुवारी माळशिरस येथे 4 वाजता आम्ही हा नारळ प्रचाराचा शुभारंभ करणार आहोत आणि तिथून आमच्या प्रचाराला सुरुवात होईल. स्थळ हनुमान मंदिर. धन्यवाद सर. थँक्यू.